मित्रांनो, राजकारणातील सर्वात शक्तिशाली आणि वलयांकित घराणं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे पवार घराणं. शरद पवार साहेबांच्या राजकीय खेळींपासून ते सुप्रियाताईंच्या संसदेतील भाषणांपर्यंत या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कायम कॅमेऱ्याच्या आणि मीडियाच्या नजरेत असते. पण याच दिग्गज कुटुंबात एक असा चेहरा आहे जो आजवर या सगळ्या झगमगाटापासून आणि राजकीय गदारोळापासून जाणीवपूर्वक दूर राहिला. पण जेव्हा तो चेहरा पहिल्यांदा जगासमोर आला तेव्हा भल्या भल्यांच्या नजरा खिळून राहिल्या. तिचं सौंदर्य पाहून अनेकांना वाटलं की ही नक्कीच एखादी बॉलिवूडची हिरोईन असावी. सोशल मीडियावर तर अफवांचं एवढं पीक आलं की ती लवकरच एका मोठ्या हिंदी चित्रपटातून झळकणार असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. लाखात एक दिसणारी ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? तिचा जन्म कुठे झाला? ती इतकी वर्ष कुठे होती? आणि आता अचानक राज्याच्या राजकीय वर्तुळात तिच्या शाही लग्नाची एवढी तुफान चर्चा का सुरू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बऱ्याच न ऐकलेल्या गोष्टी आज समोर येणार आहेत. मित्रांनो, आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रसिद्ध व्यावसायिक सदानंद सुळे यांची कन्या, म्हणजेच शरद पवार साहेबांची लाडकी नात रेवती सुळे. मागील काही काळापासून रेवती सुळे यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांचा अत्यंत साधा पण तितकाच आकर्षक लुक, चेहऱ्यावरील तेज आणि मराठमोळं सौंदर्य पाहून नेटिझन्स त्यांच्यावर फिदा झाले आहेत. राजकारण्यांची मुले सहसा सतत लाईमलाईटमध्ये असतात, मात्र रेवती यांचे वेगळेपण त्यांच्या साधेपणात आहे. याच साधेपणामुळे आणि त्यांच्या मनमोहक रूपामुळे एक मोठी अफवा पसरली होती की रेवती लवकरच एका हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. अनेक यूट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट्सनी यावर बातम्याही छापल्या. पण मित्रांनो, सत्य परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. रेवती सुळे यांचा अभिनय किंवा चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार नाहीये. पवार कुटुंबाकडून किंवा स्वतः रेवती यांच्याकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्या पूर्णपणे आपल्या शिक्षणावर आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करण्याच्या बातम्या या केवळ आणि केवळ अफवा आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. रेवती यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. एका अत्यंत प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत कुटुंबात त्यांचे बालपण गेले. घरात आजोबांपासून आईपर्यंत सगळेच राजकारणातील दिग्गज असले तरी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी आपल्या मुलांना, म्हणजेच रेवती आणि त्यांचा भाऊ विजय यांना राजकारणाच्या धकाधकीपासून नेहमीच एका सुरक्षित अंतरावर ठेवले. त्यांना एक सामान्य आणि निरोगी बालपण देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. रेवती यांचे शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या परदेशात गेल्या. त्या अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या असून त्यांनी आपले शिक्षण अतिशय उत्तमरित्या पूर्ण केले आहे. मीडियासमोर येण्याची किंवा प्रसिद्धी मिळवण्याची त्यांना कधीच हौस नव्हती. त्या नेहमीच आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत एक खाजगी आयुष्य जगणे पसंत करतात. पण मित्रांनो, म्हणतात ना की रक्ताचे गुण लपून राहत नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा राजकारण अत्यंत तापले होते, विशेषतः जेव्हा बारामतीची निवडणूक पवार कुटुंबासाठी आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली होती, तेव्हा मात्र रेवती शांत बसू शकल्या नाहीत. आपल्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच थेट राजकीय मैदानात उडी घेतली. बारामतीच्या रणरणत्या उन्हात त्यांनी गावागावात जाऊन पदयात्रा काढल्या, महिलांशी संवाद साधला आणि गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या साध्या आणि मनमिळावू स्वभावाने बारामतीकरांची मनं जिंकली. सुप्रिया सुळेंच्या विजयात पडद्यामागून काम करणाऱ्या अनेक हातांपैकी एक महत्त्वाचा हात रेवती यांचाही होता. याच काळात महाराष्ट्राने पहिल्यांदाच रेवती यांना इतक्यात जवळून पाहिले आणि त्यांच्यातील एका प्रगल्भ तरुणीची ओळख जगाला झाली. आता आपण वळूया सध्याच्या सर्वात मोठ्या चर्चेकडे, ती म्हणजे रेवती यांच्या लग्नाची बातमी. होय मित्रांनो, पवार घराण्याची ही लेक आता लवकरच सासरच्या वाटेवर चालणार आहे. खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून रेवती आणि तिच्या भावी पतीचे सुंदर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी महाराष्ट्राला दिली. रेवती सुळे यांचे लग्न नागपूरचे सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यावसायिक अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी याच्याशी ठरले आहे. सारंग लखानी हे स्वतः अत्यंत उच्चशिक्षित आणि होतकरू तरुण आहेत. ते त्यांच्या वडिलांच्या विश्वरंजन इन्फ्रास्ट्रक्चर या कौटुंबिक व्यवसायात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. सारंग आणि रेवती यांची जोडी फोटोंमध्ये अत्यंत शोभून दिसत आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद सांगून जातोय की ते या नव्या प्रवासासाठी किती उत्सुक आहेत. हे लग्न केवळ दोन व्यक्तींचं नाही, तर दोन अत्यंत प्रबळ आणि प्रतिष्ठित घराण्यांचं मिलन आहे. पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ज्यांच्या शब्दावर चालतं ते पवार घराणं आणि विदर या मातीत
स्वतःच्या कर्तृत्वानं एक मोठं व्यावसायिक साम्राज्य उभं करणारं लखानी घराणं आता सोयरे होणार आहेत. अरुण लखानी यांच्याबद्दल सांगायचं तर ते विदर्भातील एक अतिशय मोठं प्रस्थ मानले जातात. त्यांचं विश्वरंजन इन्फ्रास्ट्रक्चर हे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही नावाजलेलं आहे. पाणी व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि मोठ्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये लखानी कुटुंबाचा दबदबा आहे. नागपूरसारख्या शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेसारखे अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे प्रकल्प त्यांच्याच कंपनीनं यशस्वीपणे राबवले आहेत. अशा या कर्तृत्ववान कुटुंबातील सारंग लखानी हा तरुण आता शरद पवार साहेबांचा जावई होणार आहे. सारंगनेही आपले शिक्षण परदेशातून पूर्ण केले असून तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात अत्यंत आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड देत आहे. त्यामुळे एका बाजूला राजकीय वारसा लाभलेली सुसंस्कृत रेवती आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक दूरदृष्टी असलेला सारंग ही जोडी खऱ्या अर्थानं एकमेकांना पूरक ठरताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्यानं सोशल मीडियावर सर्वात जास्त खळबळ उडवून दिली होती. ती म्हणजे रेवती सुळे यांच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा. मित्रांनो, जेव्हा एखादा नवीन, सुंदर आणि अनोळखी चेहरा अचानक कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा अशा अफवा पसरणं खूप स्वाभाविक असते. रेवती यांचे सौंदर्य, उंची आणि त्यांचा एकूणच वावर एखाद्या प्रोफेशनल मॉडेल किंवा अभिनेत्रीलाही लाजवेल असाच आहे. पण पवार कुटुंबाची एक वेगळी शिस्त आणि कार्यपद्धती आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. शरद पवार साहेब असोत, अजितदादा असोत किंवा सुप्रियाताई, या कुटुंबाने नेहमीच शिक्षण, समाजकारण आणि व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या मुलांना जाणीवपूर्वक कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटपासून दूर ठेवले जेणेकरून त्यांना एक सामान्य आणि जमिनीवर पाय असलेले आयुष्य जगता येईल. रेवती यांनी आपले लक्ष नेहमीच उच्च शिक्षणावर केंद्रित केले आहे. त्यामुळे केवळ दिसायला सुंदर आहेत म्हणून त्या थेट चित्रपटात जातील असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरते. आजच्या काळात जिथे अनेक नेते आपली मुले राजकारणात किंवा चित्रपटसृष्टीत कशी चमकतील यासाठी धडपडत असतात, तिथे सुप्रिया सुळे यांनी आपल्या मुलीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात अत्यंत शांततेत आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून करिअर करू दिले. ही गोष्ट खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. या सर्व प्रवासात आपल्याला खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील एका आईचे रूपही अतिशय प्रकर्षानं पाहायला मिळते. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी विरोधकांना घाम फोडणाऱ्या सुप्रियाताई जेव्हा आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो शेअर करतात तेव्हा त्यातील एका सामान्य आईचा आनंद आणि भावुकता लपून राहत नाही. राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत त्यांनी आपल्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रेवती यांच्या जडणघडणीत त्यांच्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. आज रेवती ज्या आत्मविश्वासाने आणि संयमाने लोकांसमोर येतात त्यामागे त्यांच्यावर झालेले सुसंस्कार स्पष्टपणे दिसून येतात. बारामतीच्या निवडणुकीत जेव्हा रेवती लोकांमध्ये मिसळत होत्या तेव्हा त्यांच्यातील तोच पवार घराण्याचा ठसका आणि साधेपणा लोकांना भावला. गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही बडेजाव किंवा अहंकार नव्हता आणि हीच गोष्ट त्यांना खऱ्या अर्थाने लाखात एक बनवते. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे ते या शाही विवाह सोहळ्याकडे. मित्रांनो, ज्या घरात स्वतः शरद पवार साहेब आहेत आणि ज्यांचे व्याही नागपूरचे बडे प्रस्थ आहे तिथे लग्नाचा थाटमाट कसा असेल याची तुम्ही केवळ कल्पना करू शकता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विवाह सोहळा अत्यंत शाही आणि भव्य असणार आहे, ज्यामध्ये देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते, मोठे उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक नवीन समीकरणे आणि चर्चा रंगू लागले आहेत. अरुण लखानी यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या लग्नाच्या मंडपात जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतील तेव्हा त्या राजकीय गप्पा आणि भेटीगाठी पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. मतभेद विसरून मनं जोडण्याची ही एक मोठी संधी या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळेल, यात शंका नाही. तर मित्रांनो, रेवती सुळे यांच्या जीवनातील हा एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा टप्पा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका मुलीचे, एका कुटुंबाचे हे एक अत्यंत खाजगी आणि आनंदाचे क्षण आहेत. अफवांच्या बाजारात न अडकता आपण सर्वांनी या खऱ्या माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि या नवीन प्रवासासाठी रेवती आणि सारंग या दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले पाहिजेत. एका अत्यंत साध्या पण तितक्याच प्रभावी व्यक्तिमत्वाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? रेवती सुळे यांच्या साधेपणाबद्दल आणि या दोन बड्या घराण्यांच्या सोयरिकीबद्दल तुमचे काय विचार आहेत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नेहमीच आवडतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन, सविस्तर आणि अचूक माहितीसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. SM मराठी न्यूज.